त्यानंतर एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्मितीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या निडर मावळ्यांची। आणि याच मावळ्यांनी अनेक कला देखील शिकलेल्या होत्या। याच कलांपैकी एक अशी कला होती जी फक्त हातांच्या इशाऱ्यांवर चालायची। शत्रूच्या समोर किंवा एखादी गुप्त वार्ता पोहोचवण्यासाठी ही कला वापरली जायची। या कलेचं नाव आहे कर पल्लवी। आजही अनेक गोंधळी कलाकार कर पल्लवी कलेची माहिती पोहोचवण्याचं काम करतात। ही शिवकालीन कला नेमकी काय आहे जाणून घेऊयात याचाच एक विशेष रिपोर्ट। महाराष्ट्रात अनेक लोककला आहेत, त्यापैकीच आता सादरीकरण झालेली ही गोंधळी लोककला। खरं तर या लोककलेचं सादरीकरण करण्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ही लोककला एक पूर्वी शिवकालीन काळामध्ये एक सांकेतिक भाषा म्हणून सुद्धा ओळखली जायची। काय नेमकी कला याबाबत आपण जाणून देखील घेणार आहोत। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बहिर्जी नाईक यांनी अनेक गुप्त सांकेतिक भाषा ज्या आहेत त्या निर्माण केल्याचे कुठेतरी इतिहासामध्ये दाखले देखील आहेत। विविध पक्षांचे आवाज असतील, विविध सांकेतिक भाषा असतील, त्या बहिर्जी नाईक यांनी गुप्तहेर पद्धतीने वापरल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं। त्यापैकीच एक या गोंधळी प्रकारामध्ये एक जी आहे ती म्हणजे करपल्लवी, ज्यालाच नंतरच्या काळामध्ये करपल्लवीसुद्धा असा शब्द पाहायला मिळाला। हीच कला सादर करणारे काही लोक कलाकार आहेत। रेणके बंधू आहेत जे माझ्यासोबत ही संपूर्ण कला जी आहे ती नेमकी काय आहे याबाबत माहिती देखील देणार आहेत। रेणकेजी, तुमचं स्वागत आहे NDTVमध्ये। खरं तर काय नेमकी ही कर पल्लवी ही कला आहे, कशा पद्धतीने याची सुरुवात झाली? राजे महाराजांच्या काळी गनिमी कावा करण्यासाठी बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे व असे अनेक मावळे गोंधळी बांधव गडी किल्ले जिंकण्यासाठी जो काय गनिमी कावा करायचे, बोटाच्या खुणवाखुणवीवर इशाऱ्यावर 48 शब्द 5 बोटामध्ये बसवले होते। आणि पूर्वीच्या काळी मोबाईल वगैरे असे काही गोष्टी नव्हत्या, तर ते 5 बोटामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांनी बसवल्या होत्या। आणि ती कला व तो प्रकार अजूनपर्यंत आम्ही जिवंत ठेवलेला आहे। आत्तापर्यंत जी आहे ती आपली 5वी पिढी आहे आणि तो जो प्रकार आहे तो आपल्यासमोर या ठिकाणी मी दाखवू इच्छितो। नक्कीच ही कला तुम्ही दाखवणार आहात, त्यापूर्वी हे वाद्य नेमकं काय आहे याची माहिती आणि थोडंसं याचं एक झलक देखील दाखवा। ह्याला तुंतुन असं म्हणतात आणि हे तुंतुन फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे। हे तुंतुन आहे व या ठिकाणी संबळसुद्धा आहे, जो काय तो फार पूर्वीच्या प्राचीन काळापासून आलेला आहे। संबळ, तुंतुन आणि टाळ असा हा फार प्राचीन काळापासून आलेला हा गोंधळी बांधवांचा हे गोंधळी वाद्य आहे। याला संबळ, तुंतुन, टाळ असं म्हणतात। रेणके बंधू आता ही सगळी कला जी आहे ते आपल्याला सांगतील। मात्र त्यापूर्वी माझ्यासोबत शाहीर दिलीप सावंत आहेत, त्यांना देखील मी या ठिकाणी बोलवतो। शाहीर दिलीप सावंत यांचंसुद्धा अनेक पोवाड्यांतून विविध समाज प्रबोधनावर काम देखील चालत असतं। शाहीर, आपण या सगळ्या कलेचं आपण सध्या सादरीकरण करतो आहे। नेमकं आता आपण या सगळ्या ज्या कलाकारांना आपण कशी सांकेतिक भाषा वापरू आणि काय कसं नियोजन करू ते सांग। आज जवळपास बघायला गेलं तर वेगवेगळ्या ठिकाणच्या कला अवगत असलेली लोककला म्हणजे मूळतः शाहीर हा गोंधळी आहे, देवीचा भुत्या म्हटला जातो। आणि त्यानंतर गडकोटांवरची जी माहिती, गडकोटांवरच्या बातम्या ज्या सांगायचं गेलं, जे बहिर्जी नाईक असेल, तानाजी मालुसरे असेल, त्याची सांकेतिक भाषा म्हणजे अक्षर ओळखी बोटावरची असते, ते सांगण्याचं काम ही शाहिराची करत असते। नक्कीच आता आपण ही सादरीकरण देखील करणार आहोत। रेणके बंधूंना मी याबाबत सांगतो देखील कशा आता ही आपण सादरीकरण जे आहेत करणार आहोत, कशा पद्धतीने आता आपण रचना करू आणि काय नेमकं। आता आपला एक माणूस त्या साईडला जाईल की तिथं काय चाललं आहे ते मला तिकडं इकडे सांगेल आणि मी इथं ओळखेल ते तिथे काय चाललेलं आहे ते तिकडनं सांगितलं त्या साईडला उभा। हो हो ओके, या कलाकारांपैकी एक कलाकार आता या कलाकारच्या थोडा अंतरावर उभारलेला आहे। आता ते तुम्हाला खुणवून सांगतील आणि ज्या हातवारी करून तुम्हाला सांगतील, आणि त्यानंतर तुम्ही ते नाव ओळखाल त्या सांकेतिक भाषेवर। आपण ही सगळी कला आता पाहू। शाहीर, यांच्या कानामध्ये एखादं नाव सांगा जे ते सांगतील।
मूळचा सरसेनापती नेताजी पालकर महाराजांचं. नेताजी पालकर या नावाने दुसरं नाव सांगा. सिंहगड किल्ला. प्रतापगडच्या युद्धात ज्यांचं खरं योगदान होतं, ज्याने खरं मोठ्या किमतीनं सहकार्य केलं, ते कान्होजी जेधे नाईक. खरं तर एखादा गुप्तहेर जो आहे किंवा शिवाजी महाराजांच्या काळात असेल वगैरे, कशा पद्धतीनं हा संदेश जो आहे तो पोहोचवला जायचा वगैरे. गड किल्ल्यांवरती तानाजी मालुसरे असतील, बहिर्जी नाईक असतील, हे अनेक गड किल्ल्यांवरती गोंधळी वेश परिधान करून गोंधळ घालण्यासाठी जायचे आणि गोंधळ सादर करत असताना आपल्या मावळ्यांना बोटाच्या इशाऱ्यावर हात वर करून असे सांगायचे. मग ते किल्ल्याच्या खाली जे उभारलेले आहेत आपले सैनिक मावळे, ते त्यांना लगेच कळायचं की कुठल्या बाजूला शत्रू झोपलेले आहेत आणि आपल्याला कुठल्या दरवाजानं आत शिरायचं आहे. ते अशा प्रकारे हा प्रकार चालायचा. आता पाठीमागं आपल्या वाडा देखील आहे. पाठीमागं आपण पाहतो एखादा समजा त्या बुरुजावर एखादा आपला मावळा बसलाय आणि खाली एखादा मावळा संदेश घेऊन आलाय, तर तो हातवारे करून किंवा काय कसं ते असं डान्स वगैरे करत ह्या पद्धतीनंच तो असा इकडे सांगायचा लगेच. सादरीकरण त्याचं थोडंसं करा बघा, कशा पद्धतीनं सादरीकरण करायचं. आरतीला दान देवीच्या नावाविना आंबेच्या नावाने आंबेच्या नावाने हा दिले दान आयुधा. अशा प्रकारे देवीची गर्जना करून अशा प्रकारे तो त्यावेळेस अनेक वेगवेगळ्या प्रकारे हा गणिमे कावा करत होते राजे महाराजांच्या काळी. शिवकालीन या भाषेला फार महत्त्व असणार हे तुम्ही सांगितले देखील आहे. हो. खरं तर ही अगदी तुम्ही हाताच्या बोटांवर तुम्ही भाषा ओळखली. काय नेमकी याची मुळाक्षर ओळखण्याची पद्धत कशी होती काय? हे फार प्राचीन काळापासून चालत आहे आणि ती आपल्याकडे आली म्हणजे आपल्या वडिलांपासून. त्यामुळे पंजा आजा वडील ते आमच्याकडे आहे, आमच्याकडून मुलाकडे असं 5 बोटामध्ये 12 कडे बसवलेले आहे. 48 शब्द 5 बोटात, जोडाक्षर वगैरे काय असतील सगळं जे लिहायला येतं ते सांगता येईल.
कसं म्हणजे तुम्ही एखादी मुळाक्षर कशी सांगायचं? एक का की को अशा प्रकारे असं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कसं तुम्ही काय नेमका इशारा करतो? छ त्र प ती शि वा जी म हा रा ज. वा रे, खूप छान. शाहीर या कलेचं खरंच महत्त्व देखील आहे. एखादा किस्सा जर असला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, तो कशा पद्धतीनं म्हणजे एखादा हे गुप्तहेर असेल तो माहिती पोचला जायचा वगैरे, असा काही किस्सा वगैरे आहे? मुळातचा किस्सा त्याला त्या महाराजांचं मूळच हेर खातं हे बहिर्जी नायकांच्या अखत्यारीत असायचं. आणि बहिर्जी नायकांनी अनेक माणसं किंवा अनेक लोक त्यातले तयार केले गेले, मावळे तयार केले. आणि ते सांकेतिक भाषा अशाच पद्धतीची काही गोंधळी त्या काळातल्या गावोगावाची असायची, त्यांना काही सामील करून घेतलं असायचं. त्या माध्यमातून देखील अशाच पद्धतीचे बोटवारे असतील किंवा अनेक वेगळ्या भाषा असतील, वाघ्या मुरळ्या असतील, जी गड कोठांची किंवा शत्रूच्या गोठावर असणाऱ्या अनेक माहिती गोळा करायची आणि ती पोचवायची. किंवा गडाची बातमी काय, कशा पद्धतीनं गडकोट आहे, काय शत्रूचं ठाव ठिकाणं कसं आहे, झोपला काय आहे नाही, काय जागा आहे काय नाही, काय तिचं साधारण सैन्य किती आहे, काय, या सगळ्या बित्तम बातम्या या हेरच्या माध्यमातून किंवा सांकेतिक भाषेच्या माध्यमातून आपल्या सर्व लोकांच्यापर्यंत किंवा सैन्याच्यापर्यंत महाराजांच्यापर्यंत पोचवल्या जायच्या. हीच गुप्तहेरांच्या बातम्या असतील किंवा हेरगिरी जी आहे त्या बातम्या कशा पद्धतीनं पोचवल्या जायच्या, त्याची जी सांकेतिक भाषेचं हे एक प्रात्यक्षिक होतं. खरं तर सध्याच्या गोंधळी कला जी आहे ती या संपूर्ण कलेचं सादरीकरण देखील केलं जातं. असं सांगितलं जातं की पुरातन शिवकालीन काळामध्ये गोंधळी कला जी आहेत ती या सांकेतिक भाषेमध्ये जास्त चालल्या जायच्या. कारण शत्रूच्या समोर एखादी गुप्त वार्ता जर सांगायची असेल आपल्या मावळ्याला तर ती कशा पद्धतीनं, तर ती हीच सांकेतिक भाषा वापरून सांगितलं जात होतं. मला शेवटचं तुम्ही सादरीकरण करात आणि आपण याचा हे समारोप करू. शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. आता देवीचा गोंधळ झाला, सादर करूया त्या भवानी मातेचा जोगवा. पाहिलं या लोककलाकारांनी आपली कला सादर केली. करपल्लवी अशी जी प्रचलित कला आहे, सांकेतिक भाषेस्वरूपात एखादी माहिती कशा पद्धतीने पोहोचवली जायची त्याचंच एक प्रात्यक्षिक आहे. महाराष्ट्रात अनेक लोककलाकार जे आहेत ते या कलेचं सादरीकरण देखील करत असतात. शिवकालीन कलेला अनेक महत्त्व जे आहेत, त्यामुळे ही कला जी आहे ती जतन केली जावी, संवर्धन केली जावी अशा भावना देखील पाहायला मिळतात. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.